नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि जे विद्यार्थी 25ची ही तयारी करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कंडक्ट करत आहोत लेक्चर सिरीज, जी तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी उपयोगी पडेल, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी हे 3 सब्जेक्ट सध्या तरी घेत आहोत. तर जिओग्राफीचे बरेच सेशन आपण अपलोड केलेले आहेत. 11th स्टँडर्डचं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे ते देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत, कारण का तिथून आपले क्वेश्चन डायरेक्टली येतात, पण जे क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे आहेत ते तुमचे फक्त आणि फक्त रेफरन्स बुकमधूनच कव्हर होतात. तर तुम्हाला जो पार्ट विचारला जातो एक्झाममध्ये, ज्याच्यामध्ये आपण बोललो की जिओमॉर्फॉलॉजीवरती जास्त क्वेश्चन असतात, पण काही क्वेश्चन तुमचे ओशनोग्राफीवरती पण विचारले जातात. तर ओशनोग्राफीचा जो सिलेबस आहे तो 3 ते 4 लेक्चरमध्ये आपला कव्हर होऊन जाईल. आजचं सेशन आपण कंडक्ट करत आहोत ओशनोग्राफीशी रिलेटेडच. तर पुस्तक जे आपण वापरलेलं आहे ते पुस्तक मी तुम्हाला अगोदर इथं सांगते. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल. MPSC सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जिओग्राफी हा सब्जेक्ट दिसेल, स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाममध्ये. इथं तुम्हाला भारताचा भूगोल 2 पुस्तकं मिळत आहेत. ऑप्शनलसाठी बरीच पुस्तकं आहेत. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे, प्राकृतिक भूविज्ञान. तर हे जे पुस्तक आहे ना, ह्या पुस्तकातून कंटेंट आपण घेत आहोत. बेस्ट बुक आहे प्राकृतिक भूविज्ञान. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग, नेट सेट परीक्षांचे विद्यार्थी, पदवी पदव्युत्तर सगळ्यांसाठीच उपयुक्त असं प्राकृतिक भूविज्ञान दाते सरांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला भूरूपशास्त्र, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र सगळा सिलेबस एकत्र दिलेला आहे. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामचा बराच जो भाग आहे ना, तो तुमचा या पुस्तकातून कव्हर होतोय. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. त्याच्याशिवाय ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही बुक स्टोअरला जाऊन पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी 25 साठी ऑप्शनल म्हणून जिओग्राफी ठेवत आहेत, इथं तुम्हाला जिओग्राफिकल थॉट, मानव भूगोल असेल, त्याच्यानंतर मॅप असते, किंवा इंडिया द फिजिकल ॲस्पेक्ट म्हणून सिद्धार्थ सरांचे हे तिन्ही पुस्तकं जी लोक ऑप्शनल ठेवतात ना, त्यांच्याकडे असायलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. चला तर स्टार्ट करूया आपण सेशनला. तर आपण बघतोय ओशनोग्राफी, पण लक्षात घ्या ओशनोग्राफीचा जस्ट आपण हा भाग प्रिलियमसाठी बघतोय. मेन्ससाठी तुम्हाला याच्याही पेक्षा डीपमध्ये बघावं लागतं, आणि ऑप्शनलसाठी तर याची जी डेप्थ आहे ना, खूप जास्त आहे. सध्या तरी आपण फक्त प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती फोकस करत आहोत. ठीक आहे. चला बघा, ओशनोग्राफीमध्ये आजचं जे सेशन आपण कंडक्ट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे काय ते पहिल्यांदा बघून घ्या. याच्यामध्ये आपल्याला सागरीय गुणधर्म आणि हालचाली. ठीक आहे. आपण काय करतो माहिती का, आपल्याला फक्त ओशन करंट्स एवढंच माहिती असतं, सागर प्रवाह ज्याला म्हणतात मराठीमध्ये, सागरी प्रवाह. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन असतात UPSC ला वगैरे, म्हणून आपण तेवढंच करतो. पण कॉन्सेप्ट बेस्ड जे क्वेश्चन आहेत ना, ते क्वेश्चन आजकाल आयोग खूप जास्त विचारते. तुम्ही GS चे पेपर काढून बघा. फॅक्ट बेस्ड जे क्वेश्चन असतात ते सगळ्यांनाच येणार आहेत, पण क्लायमेटोलॉजी किंवा ओशनोग्राफी, इवन कोणताही सब्जेक्ट असू द्या, जो भाग तुमचा कॉन्सेप्टवरती बेस आहे त्याच्यावरती आयोग क्वेश्चन जास्त विचारत आहे. तर इथं आपल्याला सागर जलाचं तापमान, सागर जलाची क्षारता, सागरी प्रवाह, अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील सागरी प्रवाह, हा पार्ट आपल्याला या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये अभ्यासायचा आहे. तर इथं टेम्परेचर म्हटलं की क्लायमेटोलॉजीचा संबंध येतो, बरोबर. त्याच्यामुळे इथल्या ज्या संकल्पना आहेत ना, या संकल्पना तुम्हाला क्लिअर करून घ्याव्या लागतील, ॲटलिस्ट प्रिलियम पुरत्या तरी. ठीक आहे, ओके. मेन्ससाठी मग तुम्हाला आलेख वगैरे बरंच काही काही करावं लागतं. प्रिलियमसाठी तुम्हाला आलेख वगैरे करायची गरज नाही. ओके. तर इथं अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील सागरी प्रवाह आपण इथं करणार आहोत. ओके. आता जेव्हा आपण हे सेशन कंडक्ट करू तेव्हा इथून काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय येणं अपेक्षित आहे, बघा तुम्हाला काय ज्ञान मिळेल. तुम्हाला सागर जलाचं तापमान, सागर जलाची क्षारता आणि सागरी प्रवाह याच्याविषयी ज्ञान मिळेल. ठीक आहे, ओके. टेम्परेचर कसं असतं, कसं बदलतं, क्षारता काय असते, त्याच्यानंतर सागरी प्रवाह म्हणजे काय हे तुम्हाला समजेल. सागर जलाचं तापमान, सागर जलाची क्षारता आणि सागरी
भौतिक रासायनिक गुणधर्म काय आहेत याची कल्पना तुम्हाला येईल जेव्हा आपण हे सेशन कंप्लीट करू तेव्हा. ठीक आहे. ओके. सागर जलाचं तापमान, क्षारता आणि सागरी प्रवाह यांच्यामध्ये परस्पर काय संबंध आहे बघा. पुढे जाऊन तुम्हाला जे विद्यार्थी 25 साठी प्रिपेअर करतात तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात की सागर जलाचे तापमान, क्षारता आणि सागरी प्रवाह यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्हाला आन्सर रायटिंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथा आहे अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील प्रमुख सागरी प्रवाह, त्यांची निर्मिती आणि त्यांचा प्रवास कसा आहे हे तुम्हाला समजेल आपण जेव्हा हा टॉपिक कव्हर करू तेव्हा. ठीक आहे. ओके. तर एवढा पार्ट तुम्हाला आपल्या लेक्चर मधून समजून जाईल. सिंपल. आता आपण स्टार्ट करूया. बघा, आपण जर बघितलं हे काय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारत नाहीत की आपल्या पृथ्वीचा जो सर्वाधिक मोठा भाग आहे बरोबर तो पाण्याने व्यापलेला आहे का जमिनीने व्यापलेला आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. ओके. तर इथं जर आपण बघितलं सर्वाधिक भाग जो आहे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. ओके. क्लिअर. समजलं. आता इतकं पाणी असून सुद्धा सागर जलाचा आपण प्रत्यक्ष वापर करतो का? नाही करत. बरोबर. कारण त्याचा आपल्याला वापर का होत नाही? सागर जलाचा प्रत्यक्ष वापर आपण करतच नाही. बरोबर. कारण का? सागर जलाचं पाणी कसं असतं? खारं असतं. गोड्या पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत, खाऱ्या पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. मग जर तिथं आपल्याला गोडं पाणी मिळत नसेल तर सागर जलाच्या गुणधर्मात प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, क्षारता आणि घनता यांनाच विशेष स्थान आहे, ना की गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे हे पाणी आपण वापरू शकत नाही. पण महत्त्व कशासाठी आहे इथं? विशेष स्थान तिथं कशाचं आहे? टेम्परेचर, क्षारता आणि घनता. म्हणजे गोड्या पाण्याच्या गुणधर्मापेक्षा सागर जलाचे गुणधर्म वेगळ्या स्वरूपाचे आहेत. बरोबर. मग या गुणधर्मामध्ये विशेष स्थान कशाला आहे? विशेष स्थान आहे टेम्परेचर, क्षारता आणि घनता याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. क्षारतेनुसार सागराचा क्रम वगैरे लावा अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके. आता क्लायमेटोलॉजी जेव्हा आपण अभ्यासतो की नाही टेम्परेचर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे सागर जलाचं तापमान हा जो घटक आहे हा सुद्धा आपल्याला इथे एक महत्त्वपूर्ण असा घटक दिसून येत असून सागर जलाच्या बदलत्या तापमानानुसार त्याच्या घनतेमध्ये आणि क्षारतेमध्ये काय बदल होतो ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. ऑब्विसली बदल तर दिसून येणार. बरोबर. कारण टेम्परेचर हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि तापमानानुसार काय होतं? सागर जलाच्या घनतेमध्ये बदल होतो आणि क्षारतेमध्ये बदल होतो. ठीक आहे. म्हणजे सिंपल सेंटेन्स जर तुम्हाला आयोगाने दिलं की सागर जलाच्या बदलत्या तापमानानुसार त्याच्या घनतेत आणि क्षारतेत बदल होतो. बरोबर आहे. ओके. सागरी क्षारतेचा परिणाम. आता इथं आपण बोललो की क्षारता आणि घनतेमध्ये बदल होतो. मग या क्षारतेचा परिणाम काय होतो बघा? पाण्याच्या विलय बिंदूवर तसेच पाण्याच्या बाष्पीभवनावर होत असतो. हे तर आपल्याला माहिती आहे. बरोबर. घनतेचा जो परिणाम असतो कशावरती होतो? विलय बिंदूवरती आणि बाष्पीभवनावरती होतो. याच्यावरती पण तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेत. बाष्पीभवन म्हणजे काय? सिंपल क्वेश्चन विचारलेत. बरोबर. 2017-18 पेपर तुम्ही काढून बघा. तर सागरी जलाच्या गुणधर्मानुसार जलचर प्राणी आणि वनस्पती यांचे अस्तित्व आणि वितरण अवलंबून असतं. जिथं टेम्परेचर जास्त असतं मग तिथं त्यांचं खाद्यपदार्थ उपलब्ध झाले पाहिजेत. मग त्याच्यावरती डिपेंड करतं की तिथं वनस्पती आणि प्राणी यांचं अस्तित्व आहे का. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय देतील इथं की सागरी जलाच्या क्षारता किंवा टेम्परेचर काही देतील तर याच्या गुणधर्मानुसार जलचर प्राणी आणि वनस्पती यांचं अस्तित्व आणि वितरण आढळून येतं, आढळून येत नाही अशा दोन पद्धतीचे सेंटेन्स देऊ शकतात. आणि जर या सगळ्या घटकांचा विचार केला तर सागर जलाचे गुणधर्म आपल्याला अभ्यासावेच लागतात. त्याच्याशिवाय आपल्याला कसं करणार? फॉर एक्झाम्पल एखाद्या भागामध्ये खूप जास्त सागरी वनस्पती, सागरी प्राणी आढळून येत असतील आणि एखाद्या भागामध्ये येत नसतील तर ते रिझन आपल्याला माहित पाहिजे की नाही की स्पेसिफिक याच भागामध्ये का सागरी वनस्पती जास्त प्रमाणात येतात, XYZ भागामध्ये का येत नाहीत. याच्यासाठी आपल्याला हे जे सागरी गुणधर्म आहेत ना तर हे सागरी गुणधर्म इथं अभ्यासावे लागतात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये बघा पहिला गुणधर्म आपण अभ्यासतोय सागर जलाचं तापमान. लक्षात घ्या फक्त प्रिलियम साठी करतोय त्याच्यामुळे आपण इथं डायग्राम वगैरे जास्त घेतलेला नाहीये. जितकं कॉन्सेप्ट क्लिअर करून घेता येतील करून घ्या. तर पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरण आहे, वातावरणाची डेफिनेशन तुम्हाला विचारतात, साधी सिंपल डेफिनेशन विचारतात. तर पृथ्वीच्या सभोवताली जे काही वातावरण आहे बरोबर
मग तापमानाप्रमाणे म्हणजे वातावरणामध्ये जे टेम्परेचर आहे, वातावरणाच्या तापमानाप्रमाणे काय होतं, सागर जलाचं जे तापमान आहे ते महत्त्वपूर्ण आहे, बरोबर. म्हणजे सागर जलातील जे महत्त्वपूर्ण घडामोडी आणि सागरी जीवसृष्टी याच्यामध्ये जो तुम्हाला बदल दिसतोय ना, तो कशामुळे दिसतोय, तर या सागर जलाच्या तापमानातील बदलामुळे दिसतोय, बरोबर, किंवा हे प्रभावित होतं. त्याच्यामुळे आपल्याला सागर जलाचे जे तापमान आहे ना, त्याचं महत्त्व माहित पाहिजे की काय आहे नक्की सागर जलाचा, या टेम्परेचरचा सागर जलावरती काय परिणाम होतो, बरोबर. तर पहिला मुद्दा बघा, पाण्याची उष्णता शोषण क्षमता जास्त असते. स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही वाचली असतील, सायन्सची पुस्तकं, बरोबर. पाणी उष्णता शोषण क्षमता कशी असते, जास्त असते, बरोबर. त्याच्यामुळे सागर जलाला आपण काय म्हणतो, उष्णतेचे भांडार म्हणतो. समुद्रामध्ये किती सारं पाणी असतं बघा, मग हे पाणी काय करेल, उष्णता शोषून घेईल, बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो त्याला, उष्णतेचं भांडार असं म्हणतो. का म्हणतो, कारण पाण्याची उष्णता ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, शोषण करण्याची क्षमता आहे, जास्त आहे. मग जितकं जास्त पाणी असेल तितकी जास्त उष्णता शोषण केली जाईल, बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो त्याला, उष्णतेचं भांडार असं म्हणतो, बरोबर. सागरी वनस्पतीच्या वाढीसाठी सागर जलाचं तापमान महत्वाचं आहे, बरोबर. जिथं टेम्परेचर नसेल तिथं वनस्पती वाढतील का, नाहीत वाढत, ऊन तर लागलं पाहिजे, बरोबर. उष्णता संतुलन आणि वैश्विक तापमान याच्यामध्ये सागर जलाच्या तापमानाची महत्त्वपूर्ण अशीच भूमिका आहे बघा. ग्लोबल वॉर्मिंग याच्यावरती सतत लेख येत असतात, बरोबर, किंवा ग्लेशियर वितळत आहेत, सागर जलाची पातळी वाढत आहे, सुनामीचा धोका आहे, बरंच बरंच, ठीक आहे. तर इथं आपल्याला लक्षात येतं की हीट बॅलन्स झाली पाहिजे, उष्णता संतुलन आणि जे वैश्विक तापमान आहे, तर याच्यामध्ये सागर जलाच्या तापमानाची भूमिका कशी असते, महत्त्वपूर्ण असते. आणि सागर जलाची क्षारता बघा, टेम्परेचरच का महत्त्वाचं म्हणतो आपण, कारण क्षारता पण टेम्परेचरवर डिपेंड करते. म्हणून आपण काय म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, तापमान, बरोबर. कारण का, सागर जलाची क्षारता ही सागर जलाच्या तापमानावर अवलंबून असते. याला करा IMP, आयोग देतं तुम्हाला उलट सेंटेन्स की सागर जलाचे तापमान हे क्षारतेवर अवलंबून असतं आणि सागर जलाची क्षारता ही तापमानावर अवलंबून असते, बरोबर. म्हणजे सेंटेन्स तुम्हाला बरोबर समजलं पाहिजे की क्षारता तापमानावर अवलंबून असते, बरोबर. सागराची महासागराची पातळी सागर जलाच्या तापमानानुसारच निश्चित होते, ठीक आहे, ओके. महासागराची जी पातळी आहे ना, ती सागर जलाच्या तापमानानुसारच इथं निश्चित केली जाते. आता याच्यासाठी तुम्हाला आलेख वगैरे दाखवावे लागतात, पण आता आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. आपल्याला फक्त जे जे महत्त्वाचं आहे प्रिलियमसाठी तेवढं फक्त इथं काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे, ठीक आहे, ओके. बघा, तरी पण तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, इथं तुम्हाला 2000 मीटर खोलीपर्यंतचे सागर जलाचं जे तापमान आहे, ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत सारखे म्हणजे सुमारे 4 डिग्री इथं दिलेलं आहे, ठीक आहे, असते, ओके. आता इथे बघा, तापमान सेंटीग्रेड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, खोली दिलेली आहे. इथे तुम्हाला उच्च अक्षवृत्त, मध्य अक्षवृत्त, पुढे बघूया आपण या अक्षवृत्ताचा काय संबंध आहे. तुम्हाला अगोदर हे सगळं क्लिअर पाहिजे, कटिबंध म्हणजे काय, उष्ण कटिबंधीय म्हणजे काय, स्थायी जलताप उतार म्हणजे काय. तर हे सगळं तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी पुढे उपयोगी पडणार आहेत. ॲटलिस्ट आपल्याला उत्तर ध्रुव, विषुवध्रुव, विषुववृत्त आणि दक्षिण ध्रुव इतकं तरी माहित पाहिजे, ओके. बेसिक आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. फक्त जे आलेख वगैरे आहेत ना, त्याचं तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, जास्त खोलामध्ये जाऊ नका. अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन तुम्हाला प्रिलियमला विचारतात आणि जर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे जरी विचारले तरी आलेख वगैरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत, म्हणजे प्रिलियमला तरी विचारले जात नाहीत, ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, सागर जलाचे तापमान सगळीकडे सारखं असल्यामुळे काय म्हणतो आपण, महासागरात उष्ण आणि शांत सागरी प्रवाह निर्माण होतात. बघा, महासागरामध्ये उष्ण आणि शीत सागरी प्रवाह, इथं लिहिते मी, तुम्हाला मे बी दिसत नसेल, उष्ण आणि शीत सागरी प्रवाह, ठीक आहे, ओके. कशामुळे, सागर जलाचं तापमान सर्वत्र सारखं नसल्यामुळे, ठीक आहे, ओके. जर असतं तर तिथं तुम्हाला केवळ उष्ण प्रवाहच दिसले असते, जर नसतं तर तिथं तुम्हाला उष्ण आणि शीत प्रवाह दिसले असते, बरोबर. दोन कंडिशन आहेत, मी चुकून तुम्हाला चुकीचं बोलले. तर इथं सगळीकडे सारखे नसतात, नसल्यामुळे, ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. बघा,
वातावरणात सुरू असलेलं जे जलचक्र आहे त्याच्यामध्ये सागर जलाचं तापमान मुख्य भूमिका बजावतं, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि सागर जलाच्या तापमानावर कोणत्या क्रिया, तापमानच का इम्पॉर्टंट, कारण क्षारता पण तापमानावरती अवलंबून आहे. बाष्पीभवन आणि वृष्टी यांच्यासारख्या वातावरणीय क्रिया सुद्धा तापमानावरतीच अवलंबून आहेत. आणि सागर जलाला मिळणारी जी उष्णता आहे मुख्यत्वे करून सूर्यापासून प्राप्त होते. म्हणून आपल्याला पृथ्वीचं हीट बजेट जे आहे ना, त्या हीट बजेटवरती सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापासून कसल्या लहरी उत्सर्जित होतात याच्यावरती पण क्वेश्चन आहे. काय करतं माहिती का आयोग, फक्त या लघुच्या ठिकाणी दीर्घ लहरी असं करून तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता. म्हणून मी तुम्हाला बोलले की अगदी बेसिक लेवलचे साधे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. फक्त ते सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एरर डिटेक्ट करायचा असतो. ओके, तर बघा सागर जलाला मिळणारी जी उष्णता आहे ना, त्याचा मेन इवन सागर जल सोडा, सगळ्या जीवसृष्टीला किंवा पृथ्वीला जी उष्णता मिळते मेन सोर्स कोण आहे, सूर्य आहे. बरोबर, मग सूर्याच्या पृष्ठभागापासून कसल्या लहरी उत्सर्जित होतात, लघु लहरी उत्सर्जित होतात. आयोग काय देतं, दीर्घ लहरी देतं. ठीक आहे, ओके चला बघा, या लहरी वातावरणातून काय करतात, प्रवास करतात आणि सागराच्या पृष्ठभागाला मिळतात. ओके, मग सूर्याच्या पृष्ठभागापासून मिळणाऱ्या ज्या लहरी आहेत उष्णतेशिवाय सागराच्या तळभागास भूऔष्णिक उष्णता काही प्रमाणात प्राप्त होते. लक्षात घ्या, उष्णतेशिवाय सागराच्या तळभागाला काय प्राप्त होतं, भूऔष्णिक उष्णता पण प्राप्त होते. आणि सागर जलाचा जो दाब असतो ना, त्या दाबामुळे काही प्रमाणात काय होतं, हे महत्वाचं आहे बरं का. इथं उष्णता का निर्माण होते, कारण दाब आहे, या दाबामुळे निर्माण होते. आणि मग ती उष्णता कशाला प्राप्त होते, सागर जलाला प्राप्त होते. म्हणजे डायरेक्टली मिळते का, नाही मिळत, कारण का सागर जलाला मिळणारी सौरशक्ती सगळीकडे सारखी मिळत नाही. लक्षात ठेवा, पॉइंट हे खूप महत्वाचे आहेत. सूर्याच्या पृष्ठभागापासून मिळणाऱ्या उष्णतेशिवाय तिथं भूऔष्णिक उष्णता पण मिळते आणि जो दाब आहे त्या दाबामुळे काही प्रमाणात उष्णता निर्माण होते. ठीक आहे, आता इथं आपण म्हणतो की सागर जलाला मिळणारी जी सौर शक्ती आहे ना, याला विधान आणि कारण मध्ये आपण कन्वर्ट करू की सागर जलाला मिळणारी सौर शक्ती सर्वत्र सारखी नसते किंवा सारखी मिळत नाही. रिझन काय आहे बघा, कारण का आपल्याला माहिती सिंपल आहे की सूर्यकिरणांचा जो भूपृष्ठाशी कोन होत असतो ना, स्टेट बोर्डाची पुस्तकं काढा 6वी पासूनची, तर हा कोन दिनमान कालावधी, सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर व वातावरणाचा परिणाम हे घटक सौर शक्तीच्या वितरणावर परिणाम करतात. इथंही तुमचा क्वेश्चन बनतो की खालीलपैकी कोणते घटक सौर शक्तीच्या वितरणावर परिणाम करतात. कोणकोणते घटक आहेत, तर सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन किती आहे, बरोबर, त्याच्यानंतर दिनमानाचा कालावधी किती आहे, सूर्य आणि पृथ्वी याच्यामधलं अंतर किती आहे आणि वातावरणाचा परिणाम, हे सगळे घटक सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो की सागर जलाला मिळणारी जी सौरशक्ती आहे सगळीकडे सेम आहे का, नाही. ठीक आहे, ओके क्लिअर. पुढचा मुद्दा बघा, आता या सगळे घटक आपण काय म्हणतो, या घटकावरती डिपेंड करतं की सौरशक्ती किती मिळते. या सगळ्या घटकाचं वितरण पुन्हा सगळीकडे सारखं असतं का, दिनमान कालावधी सगळीकडे सारखा आहे, नाही. किंवा सूर्याच्या किरणांचा जो भूपृष्ठाशी होणारा कोन आहे तो सगळीकडे सारखा आहे का, नाही. म्हणून आपण काय म्हणतो, याच्यामुळे सागर जलाचं तापमान सगळीकडे सारखं आपल्याला आढळून येत नाही. आणि असं कंटेंट आयोग तुम्हाला विधान आणि कारण मध्ये विचारतं. ओके क्लिअर. तर आतापर्यंत आपण टेम्परेचर बद्दलच इतकं सगळं बघत आहोत. आता हे जे टेम्परेचर आहे की नाही, या सागर जलाच्या तापमानावर पण काही घटक परिणाम करतात. कोणते घटक आहेत जे सागर जलाच्या तापमानावर परिणाम करतात, बघा, वातावरणाचे तापमान सगळीकडे सारखं नाही हे आपल्याला माहिती आहे. सेम तसं सागर जलाचं तापमान सुद्धा सारखं नाही. का सारखं नाही ते पण आपण बघितलं. ठीक आहे, म्हणजे सागर विस्तीर्ण भागावरती पसरलेला आहे, बरोबर. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर सागर जलाचे जे तापमान आहे स्थल आणि काल परतत्वे भिन्न भिन्न तुम्हाला आढळणार. ओके क्लिअर. आता सागराच्या पृष्ठभागावरील सागर जलाचं तापमान जर तुम्ही बघितलं, याला प्रत्येक सेंटेन्सला तुम्ही IMP करा, इम्पॉर्टंट. ठीक आहे, जर तुम्ही पृष्ठभागावरील सागर जलाचं तापमान बघितलं तर
विषुववृत्तापासून जसं जसं तुम्ही ध्रुवाकडे जाल ना तस तसं काय होत जातं, बदलत जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. जसजसं तुम्ही ध्रुवाकडे जाल बदलत जाईल. याच्याशिवाय सागराच्या भूपृष्ठापासून जसं जसं तुम्ही खोल जाल तसं तसं पण तापमान बदलत जातं. दुसरं सेंटेन्स. ओके. तुम्ही ध्रुवाकडे जाताय तापमान बदलत जातंय, तुम्ही खोलीवरती जाताय तरी पण तापमान बदलत जातं. आता याचं रिझन काय आहे बघा. रिझन या दोन सेंटेन्सचं रिझन आपल्याला बघायचं आहे. कारण का सागर जलाचं तापमान विविध घटकांवरती अवलंबून असतं. बरोबर. आणि सागर जलाच्या तापमानावर काही घटक परिणाम करतात. म्हणून तुम्हाला विषुववृत्तापासून जसजसं तुम्ही ध्रुवाकडे जाल तसं तसं सागरी जलाचं तापमान बदललेलं दिसेल आणि तुम्ही सागराच्या पृष्ठभागापासून जसजसं खोलीवरती जाल तसं तसं तापमान बदललेलं दिसेल. तर हे का घडतं, कारण का सागर जलाच्या तापमानावर पण विविध घटक अवलंबून असतात म्हणून. आता हे घटक कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओके, क्लिअर. तर पुढचा मुद्दा आपण बघूया. अक्षांश. बघा, पहिला घटक आहे जो सागर जलाच्या तापमानावर परिणाम करतो तो म्हणजे अक्षांश. याच्यासाठीच तुम्हाला इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड पुन्हा रेफरन्स बुक याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नाही त्यांनी डायरेक्ट रेफरन्स बुक वाचा. रेफरन्स बुक मध्ये पण खूप छान तुम्हाला मांडणी करून दिलेली आहे. अक्षांश जर आपण बघितला तर आपण काय बोललो की सूर्यापासून निघणारी जी किरणं आहेत त्याचा जो भूपृष्ठाशी कोन होतो तो सगळीकडे सारखा नाही. बरोबर. मग हे का होतं, कारण अक्षांशानुसार सूर्यकिरणाचा जो कोन असतो ना तो बदलत असतो. मग अक्षांश सगळीकडे सारखा असतो का? सिंपल गोष्टी आहेत बघा, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. जर अक्षांश सगळीकडे सिमिलर नसेल तर सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन सिमिलर असेल का? नाही. आता तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागर जलावर वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. हे आपण अगदी स्कूल टाइम पासून वाचतोय. बरोबर. की जो विषुववृत्तीय प्रदेश आहे तिथल्या सागर जलावर वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्याच्यामुळे आपण जर सूर्यकिरण लंबरूप पडत असेल तर काय होतं, इथं उष्णता जास्त प्राप्त होते. बरोबर. म्हणजे तुम्हाला या प्रदेशामध्ये सागर जलात जास्त उष्णता प्राप्त असलेली दिसेल. म्हणून असं म्हटलं जातं की विषुववृत्तीय प्रदेशातील सागर जलाचं तापमान जास्त असतं. बरोबर. ही कॉन्सेप्ट तुम्हाला जर समजली ना तर तुम्हाला आयोगाने दिलेलं सेंटेन्स समजतं की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागर जलाचं तापमान सर्वात जास्त असतं किंवा जास्त आढळतं. तर का आढळतं, कारण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणं कशी पडतात, लंबरूप पडतात. सिंपल आहे. बरोबर. मग विषुववृत्तापासून पाठीमागे आपण बघितलं की जसं जसं तुम्ही विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाल तसं तसं काय होतं, सागर जलाच्या टेम्परेचर मध्ये बदल होतो. का बदल होतो, कारण सूर्यकिरणाचा इथं संबंध येतो. बरोबर. तर दोन्ही ध्रुवाकडे तुम्ही जाताय मग सूर्यकिरणांचा सागर जलाच्या भूपृष्ठाशी होणारा कोन काय होत जातो, वाढत जातो. लक्षात घ्या. मग जर कोन एकसारखा राहत नसेल तर टेम्परेचर एकसारखं राहील का, नाही राहणार. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, कोन वाढत जातो आणि सौरशक्तीचं प्रमाण काय होत जातं, इथं घटत जातं. ओके. अशा कॉन्सेप्ट आयोगाला फार आवडतात. लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये कन्फ्यूज करता येतं. इथं देतात कोन कमी होत जातो, सौरशक्तीचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे जिथं तुम्हाला वाढत जातं दिलं पाहिजे तिथं कमी होत जातं. एवढेच एरर टाकले जातात. क्वेश्चन लेंदी असतात आणि आपण एक्झामच्या टेन्शन मध्ये असतो. त्याच्यामुळं असे क्वेश्चन आपल्याला लवकर सॉल्व्ह होत नाही. ओके, क्लिअर. मग परिणामी काय होतं बघा, विषुववृत्तापासून जसजसं तुम्ही उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जाताय. बरोबर. हा आहे विषुववृत्त. विषुववृत्तापासून तुम्ही उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाताय तर सागर जलाच्या तापमानामध्ये काय होते, लक्षात घ्या. इथून तुम्ही जसं जसं इकडे याल तसं सागर जलाच्या तापमानामध्ये तुम्हाला घट झालेली दिसून येते. लक्षात घ्या. काय होतंय, घट झालेली दिसून येते. ठीक आहे. ओके. परीक्षेमध्ये काय देतील, वाढ झाली असं देतील. बरोबर. विषुववृत्तीय 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सागर जलाचं तापमान सर्वाधिक नोंदवलं जातं. जीके म्हणा याला, जनरल नॉलेज फॅक्ट एखादी विचारली जाते की कुठं, आपल्याला माहिती की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागर जलाचं तापमान सर्वात जास्त असतं. तरी पण स्पेसिफिक कुठं, 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान. बरोबर. पण 80 अंश उत्तर ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 75 अंश दक्षिण ते 80 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान काय असतं, कमी असतं. का कमी असतं,
कारण आपण बघितलं की जसं जसं तुम्ही विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाल तसं तसं सूर्यकिरणांचा सागर जलाच्या भूपृष्ठाशी होणारा जो कोन आहे तो वाढत जातो आणि सौरशक्तीचं प्रमाण घटत जातं. म्हणून तुम्हाला इथं सर्वात कमी सागर जलाचं तापमान दिसून येतं. ठीक आहे, ओके. तर या कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. अक्षांश हा घटक जो आहे, हा जो घटक आहे किंवा फॅक्टर म्हणा, हा कसा इथं संबंधित येतो तापमानाशी. ठीक आहे, ओके, म्हणजे सागर जलाच्या तापमानाशी. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथं तुम्हाला बघा सरफेस वॉटर टेम्परेचर आर क्लोज. आता हे जे डायग्राम आहे ना, जे मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केलं ना, तेच तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. जास्त डीप मध्ये जाऊ नका, फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढे मेन्सला वगैरे तुम्हाला याचा उपयोग होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सागर जलाचं तापमान, क्षारता आणि घनता यांचं खोलीनुसार वितरण दिलेलं आहे. पण खोलीनुसार वितरण तुम्हाला इतकं काही विचारत नाहीत. इथं टेम्परेचर आहे, इथं क्षारता अजून आपण घेतलेली नाहीये, घनता पण आपण घेतलेली नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे स्टेट बोर्डामधला डायग्राम आहेत, पण आपल्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला बऱ्याच डायग्राम दिसून येतील. त्याच्यानंतर बघा जमीन आणि पाणी यांचं असमान वितरण. हाही घटक जो आहे जो सागर जलाच्या तापमानावरती परिणाम करतो. तर बघा इथं जर आपण बघितलं तर पृथ्वीवर जे दोन्ही गोलार्ध आहेत, बरोबर, दोन्ही गोलार्धामध्ये भूभाग आणि जलभागाचं वितरण समान आहे का? नाही. लक्षात घ्या, पृथ्वीवरती जे दोन्ही भूभाग आहेत ना, इथं जमीन आणि जलभागाचं वितरण सगळीकडे समान नाहीये. बरोबर, भूभागाचं प्रमाण जास्त आहे, त्याला आपण काय म्हणतो? भूगोलार्ध म्हणतो. ओके, भूगोलार्ध म्हणतो, बरोबर. आणि उत्तर गोलार्धामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? सागरी भागास भूभागाचा संपर्क जास्त प्राप्त होतो. ठीक आहे. आता सागरी जलाचं तापमान तुम्हाला कुठं जास्त दिसेल? उत्तर गोलार्धात जास्त आढळतं. कुठं जास्त आढळतं? उत्तर गोलार्धामध्ये. लक्षात ठेवा, आयोग काय करतं? फक्त उत्तर गोलार्धाच्या ठिकाणी दक्षिण गोलार्ध इतकंच करतं, बरोबर. आणि दक्षिण गोलार्धात महासागराने व्यापलेलं क्षेत्र जास्त आहे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये जर तुम्ही बघितलं त्याला जलगोलार्ध असं म्हटलं जातं. क्लिअर? दक्षिण गोलार्धाला काय म्हणतात? जलगोलार्ध म्हणतात. उत्तर गोलार्धाला काय म्हणतात? भूगोलार्ध म्हणतात, बरोबर. तर दक्षिण गोलार्धात महासागराचं क्षेत्र जास्त आहे, बरोबर. म्हणजे उत्तर गोलार्धाच्या तुलनेत सागर जलाचं तापमान कसं असेल? कमी आढळेल. कारण का? रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. आता इथं जर तुम्ही बघितलं बंदिस्त सागरी प्रदेशाचं तापमान, एखादा बंदिस्त सागरी प्रदेश आहे, बरोबर, जसं तुम्ही कुठं म्हणताय? उत्तर गोलार्धामध्ये, खुल्या महासागरापेक्षा जास्त आढळतं. कारण का? बंदिस्त सागराला भूभागाचं क्षेत्र जास्त लाभल्यामुळं सागर जलाचं तापमान वाढत जातं. हा आहे तुमचा कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. इथं आयोगाचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. इथं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, कोणत्या गोलार्धामध्ये तुम्हाला सागर जलाचं तापमान जास्त आढळतं? उत्तरच्या ठिकाणी दक्षिण, दक्षिणच्या ठिकाणी उत्तर, इतकंच करतात. याच्या पलीकडे आयोग काहीही चेंज करत नाही, हे तुम्ही इथं थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. प्रचलित वारे याचा पण परिणाम होतो का? होतो. बघा, सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे? प्रचलित वारे. क्वेश्चन विचारलेत, लक्षात घ्या. मग प्रचलित वारे सागराच्या किनाऱ्याजवळील, पुढे तुम्हाला फार भाग शिकायचा आहे. एल निनो आहे, ला निना आहे, ओशनोग्राफी मधूनच येतात हे सगळे क्वेश्चन. तर इथं जर बघितलं, प्रचलित वारे सागराच्या किनाऱ्याजवळील उबदार सागरी जलसागराच्या अंतर्गत भागाकडे वाहून नेतात. बघा, पुन्हा एकदा रिपीट करते. प्रचलित वारे सागराच्या किनाऱ्याजवळील उबदार सागरी जल जे आहे ना, तर हे उबदार सागरी जल काय करतात? सागराच्या अंतर्गत भागाकडे वाहून नेतात, बरोबर. मग त्याच वेळी काय होतं? आता आपण काय म्हणतो की हे उबदार सागरी जल जर अंतर्गत भागाकडे वाहून नेला असेल, मग या उबदार सागरी जलाची जी जागा आहे ना, ती जागा भरून काढण्यासाठी काय करतं? सागराच्या तळभागाकडील थंड पाणी सागराच्या भूपृष्ठावरती येतं, बरोबर. म्हणजे याच्यामुळे काय होतं? सागर किनाऱ्याजवळ तुम्हाला कमी तापमानाचं पाणी आणि सागराच्या अंतर्गत भागात तुम्हाला टेम्परेचर कसं दिसतं? जास्त दिसतं, बरोबर. तापमान तुम्हाला जास्त दिसून येतं. म्हणजे व्यापारी इथं पण तुम्हाला बघा कन्फ्यूज करतात की तुम्हाला
किनाऱ्याजवळ जास्त तापमान, अंतर्गत भागात कमी तापमान. ठीक आहे, उलट करून देतात, पण तसं नाहीये. का नाहीये? कारण का प्रचलित वारे काय करतात, प्रचलित वारे किनाऱ्याजवळून वाहताना जे उबदार पाणी आहे ते उबदार पाणी सागराच्या अंतर्गत भागाकडे वाहून नेतात. बरोबर. मग या उबदार पाण्याची जी रिकामी झालेली जागा आहे ना, ती जागा कोण भरून काढतं, तळभागाकडचं थंड पाणी भरून काढतं. ओके, म्हणजे थंड पाणी किनाऱ्यावर येणार, गरम पाणी अंतर्गत भागात जाणार. सिंपल आहे. ओके, व्यापारी वारे जे आहेत ना, भूमिखंडावरून सागरी प्रदेशाकडे वाहत असल्यामुळे सागराच्या पूर्वेकडील प्रदेशात जास्त तापमान. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बघा, की सागराचा जो पूर्वेकडचा भाग आहे ना, सागराच्या पूर्वेकडील प्रदेशात, ठीक आहे, जो पूर्वेकडील प्रदेश आहे, या पूर्वेकडील प्रदेशामध्ये टेम्परेचर कसं असतं, जास्त तापमान असतं. ठीक आहे, आणि जो पश्चिमेकडील प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला इथे लिहून देते. इथं तापमान कसं असतं, कमी असतं, आणि मग हेच उलट करून आयोग देतो. ठीक आहे, तर हे का होतं, व्यापारी वाऱ्यांमुळे होतं. ठीक आहे, व्यापारी वाऱ्यांमुळे होतं. आता व्यापारी वारे म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, स्थानिक वारे असतील वगैरे, ते स्टेट बोर्डामधून कव्हर होतं. तर पश्चिमेकडील किनारी प्रदेशामध्ये कमी तापमानाची नोंद इथं झालेली आपल्याला दिसून येते, आणि रिझन पण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, सागरी प्रवाह ज्याला आपण ओशन करंट्स म्हणतो. आणि विद्यार्थी हे सगळं आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं एक्सप्लेन केलंय तो सगळा पार्ट स्किप करून विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट ओशन करंट्स वाचायला घेतात. ओके, असं करू नका. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर सागरी प्रवाह आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की सगळीकडं सागर जलाचं तापमान सगळीकडे सेम आहे का, नाही. म्हणून तुम्हाला इथं उष्ण आणि थंड सागरी प्रवाह दिसून येतात. बरोबर, आणि हे सागर जलाच्या तापमानावर परिणाम पण करतात. आता उष्ण सागरी प्रवाह जे आहेत ना, ते उष्ण सागरी प्रवाह सागराच्या ज्या प्रदेशामधून मार्गक्रमण करतात त्या प्रदेशातील काय करतात, सागर जलाचं तापमान वाढवतात. सोपं आहे ना, याच्यामध्ये काय अवघड आहे. आणि याच्या उलट ज्या प्रदेशातून थंड प्रवाह जातात तिथलं तापमान कमी होत जातं. बरोबर आहे, सिंपल आहे. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात की उत्तर अमेरिकेचा जो वायव्य किनारा आहे, म्हणजे तुम्हाला थंड प्रवाह आणि शीत प्रवाह, उष्ण आणि शीत प्रवाह विचारले जातात. लॅब्राडोर सागरी प्रवाह आहे. बरोबर, त्याच्यामुळं तापमान कमी होतं. म्हणजे हा कसला प्रवाह आहे, हा शीत सागरी प्रवाह आहे. ओके, डायग्राम मध्ये पण तुम्हाला हे दाखवता येतं. तर इथं काय होतं, तापमान कमी होतं. गल्फ स्ट्रीम हा उष्ण सागरी प्रवाह आहे. दोन एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेत. हा उष्ण सागरी प्रवाह आहे, आणि या उष्ण सागरी प्रवाहामुळे काय होतं, उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी लगतचा जो सागरी पृष्ठभाग आहे त्याचं तापमान वाढतं. जसं की तुम्हाला इथे लॅब्राडोर दिलंय, गल्फ स्ट्रीम दिलंय, असं भरपूर तुम्हाला ओशन करंट्स मिळतील. काही उष्ण आहेत, काही शीत आहेत, जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हवेतील स्थानिक बदल याचा पण परिणाम होतो. हवेतील स्थानिक बदल बघा, अनेक वेळा सागरी प्रदेशातील हवेमध्ये अल्पकालीन कसे बदल होतात, अल्पकालीन स्थानिक बदल घडून येतात. ठीक आहे, ओके. अल्पकालीन स्थानिक बदल काय असतात, उदाहरणार्थ आपण बघतो की नाही, वादळ निर्माण होतं, कधी कधी निसर्ग चक्रीवादळ मध्ये आलं होतं. बरोबर, तर वादळे निर्माण होतात, चक्रीय वादळे, हरिकेन्स, टायफून्स, यांना नावं वगैरे कशी दिली जातात, करंट अफेअर्स मध्ये तुम्ही अभ्यासला असेल. तर यांची निर्मिती होते, पण हे बदल कसे असतात, हे बदल अल्पकालीन असतात. बरोबर, मग याच्यामुळे काय होतं, या हवेमध्ये जो स्थानिक बदल झालेला आहे त्याच्यामुळं सागर जलामध्ये हालचाली होतात. बरोबर, आणि या हालचाली होऊन काय होतात, भिन्न तापमान. आपण काय बघितलं, शीत प्रवाह पण आहेत, उष्ण प्रवाह पण आहेत. बरोबर, पण जर इथं वादळ आणि चक्रीवादळ झाली तर हे सागर जलामध्ये पण हालचाली होतात, आणि हे भिन्न तापमानाचं पाणी एकमेकात मिसळतं. त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचं तापमान इथं सतत तुम्हाला बदलत राहिलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. वादळे, हरिकेन्स, टायफून्स इत्यादींची निर्मिती होते, आणि या हवेतील स्थानिक बदलामुळे सागर जलामध्ये हालचाली होतात, भिन्न तापमानाचं पाणी एकमेकांमध्ये मिसळतं, आणि पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते चेंज होत राहतं. म्हणून आपण म्हणतो की हवेतील स्थानिक बदलाचा सुद्धा
सागर जलाच्या तापमानावरती परिणाम होतो. ठीक आहे. ओके. सागरतळ रचना. आता ही सागरतळ रचना आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायची आहे. तर याच्यामध्ये गर्ता वगैरे असतील किंवा सागरी मैदान असेल, भूखंड उतार असेल, बघूया आपण ते पुढं. तर भूपृष्ठावरील भूरूप जे आपण बघतो ना, आपण स्टेट बोर्ड बघतो 11th स्टँडर्डचा, तर जशी भूपृष्ठावरती तुम्हाला भूरूप आढळतात तसंच तुम्हाला सागर तळावर विविध उंचीची भूरूप आढळतात. अगदी सागरी पर्वत पण असतात, लक्षात घ्या. आणि ज्या सागरी पर्वताची डोके वरती येतात ना त्यालाच आपण काय म्हणतो, बेट म्हणतो, बरोबर. तर इथं तुम्हाला सागरतळ रचने, जशी सागरतळाची रचना आहे ना तसं सागरी खोलीवर सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. म्हणजे सागरतळाची रचना पण इम्पॉर्टंट आहे टेम्परेचर आपल्याला इथं कन्सिडर करण्यासाठी. ठीक आहे. सागर तळावरील पर्वतरांगा, आताच मी बोलले, किंवा उंचवटा पाण्याचे मिश्रण होण्यावर परिणाम करतात का? करतात. त्याच्यामुळे काय होतं, तापमानात अशा ठिकाणी बदल मोठ्या प्रमाणावर होतात. याच्या उलट म्हणजे जिथं तुम्हाला पर्वतरांगा दिसतील, जास्त उंचवटे दिसतील, इथं तुम्हाला टेम्परेचरमध्ये बदल झालेला खूप जास्त प्रमाणात दिसेल. पण याच्या उलट जर तुम्हाला सागरी मैदान एखाद्या ठिकाणी दिसत असेल तर अशा ठिकाणी सागर जलाचं मिश्रण काय होतं, सहजपणे होतं. त्या ठिकाणी खोलीनुसार आणि आडव्या दिशेत, बरोबर, हॉरिझॉन्टल. तर इथं सागर जलाचं तापमान तुम्हाला सर्वत्र सारखं आढळतं. कुठं? जिथं सागरी मैदान आहे तिथं. लक्षात ठेवा बरं का. सागरी मैदान आणि टेम्परेचरचा जर संबंध विचारला तर इथं टेम्परेचर सगळीकडे सारखं आढळतं. कारण का? शीत आणि उष्ण सागरी प्रवाहांचं मिश्रण इथं सहजपणे होतं. त्याच्यामुळे तुम्हाला इथं हा मुद्दा दिसून येतो. ठीक आहे. ओके. सागर जलाचे गुणधर्म बघा, 7वा पॉइंट. गुणधर्मामध्ये जर तुम्ही बघितलं तर आयोगाने पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत घनता आणि क्षारता याच्यावरती. सागर जलाची घनता आणि क्षारता हे दोन सागर जलाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत आणि त्याचा परिणाम, या घनतेचा आणि क्षारतेचा परिणाम सागर जलाच्या तापमानावरती होतो. पुन्हा एकदा मी सेंटेन्स रिपीट करते. सागर जलाची घनता आणि क्षारता हे दोन सागर जलाचे गुणधर्म कसे आहेत, महत्त्वाचे आहेत आणि त्याचा परिणाम कशावरती होतो, सागर जलाच्या तापमानावरती होतो. मग सागर जलाची क्षारता जर जास्त असेल, तुम्हाला फक्त एरर कुठे टाकला जातो की क्षारता जास्त आहे, क्षारता कमी आहे. जर क्षारता जास्त असेल तर इथं काय होतं, त्याचा परिणाम सागर जलाच्या उत्कलन बिंदूवरती होतो. तुमच्यासाठी क्वेश्चन, उत्कलन बिंदू म्हणजे काय? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. स्टेट बोर्डचा भाग आहे, 7वी 8वी ची पुस्तक वाचले असेल तर लगेच येईल. मग जर क्षारता जास्त असेल तर काय होईल, तर इथं सागर जलाचं तापमान वाढतं. ठीक आहे. क्षारता कमी असेल तर सागर जलाचं तापमान कमी होतं, पण आयोग तुम्हाला उलट सुलट करून देतं. ठीक आहे. मग सागर जलाची क्षारता जास्त असेल तर ऑब्विसली तिथं काय होईल, पाण्याची घनता सुद्धा तुम्हाला जास्त दिसून येईल. ओके. म्हणजे क्षारता आणि घनता हे पण एकमेकांशी कोरिलेट करतात. म्हणून आपण म्हणतो की घनता आणि क्षारता हे जे सागर जलाचे गुणधर्म आहेत तर सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. ओके. मग जास्त घनता असणारा सागर जलाची जी उष्णता ग्रहण करण्याची क्षमता कशी असते, जास्त असते. म्हणून आपण काय म्हणतो की जास्त घनता असणाऱ्या सागर जलाचं तापमान कसं असतं, जास्त असतं. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता हे इथं तुम्हाला खूप सोपं वाटतंय, जास्त कमी, घनता जास्त कमी, पण हे सतत जर तुम्ही रिव्हिजन केली ना तरच तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. चला पुढे बघा, सागराचं स्थान आणि आकार. आता स्थान आणि आकार कशानुसार बदलतो, अक्षवृत्तीय स्थानानुसार. बरोबर. आपण पाठीमागे बघितलं की नाही, अक्षवृत्तीय स्थानानुसार काय होतं, इथं सागरी प्रदेशाला मिळणाऱ्या सौरशक्तीचं प्रमाण वेगवेगळं असतं. बरोबर. म्हणजे त्याच्यावरती डिपेंड करतं असं आपण म्हणू शकतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये का जास्त मिळते, सूर्यकिरण लंबरूप पडतात. बरोबर. इथं तापमान कसं असतं, जास्त असतं. उलट याच्या उलट जास्त अक्षवृत्ताच्या प्रदेशामध्ये काय होतं, अगेन इथं तुम्हाला सौरशक्ती कमी मिळते. कोण असेल जे काय असेल तापमान घटताना दिसतं. बरोबर. उष्णकटिबंधीय प्रदेश जो आहे इथं तुम्हाला निरभ्र आकाश आणि भरपूर सूर्यप्रकाश हे रिझन लक्षात ठेवा. याच्यामुळे सागर जलाचं तापमान जास्त असलेलं आढळतं. कारण क्वेश्चन विचारले जातात उष्णकटिबंधीय प्रदेशामुळे खालीलपैकी कोणत्या बाबींमुळे सागर जलाचं तापमान जास्त आढळतं. याच्यामध्ये तुमचं उत्तर काय असेल, निरभ्र आकाश आणि भरपूर सूर्यप्रकाश. सागरी प्रदेशाचा जो विस्तार आहे पूर्व पश्चिम कसा आहे, जास्त आहे.
त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, सागर जलाचं तापमान जास्त असतं, बरोबर, या भागामध्ये. आणि भूवेष्टित समुद्राचं तापमान भूभागाच्या सानिध्यामुळे जास्त असतं. हे सगळे मुद्दे जे आहेत ना, तर हे सागराचं स्थान आणि आकारावर डिपेंड करतात आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले सुद्धा जातात. ओके, क्लिअर. चला, तर हा होता आपला पार्ट फर्स्ट. पार्ट सेकंड पण आपण लवकरच घेऊया. तर याच्यासाठी जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पुस्तकासंबंधी जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की आपण जे सेशन कंडक्ट करत आहोत, जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम पूर्ण पार्ट एकाच लेक्चरमध्ये द्या, तसंही आपण करू शकतो किंवा पार्ट वाईजही आपण अपलोड करू शकतो. तर राज्यसेवा 2024 आणि 2025 देणारे विद्यार्थी जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे.